भाजप खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे। राऊत यांनी जबाबदारीने वक्तव्य करावं आणि राज्य आणि देशातील प्रश्नावर बोलावं असं सांगत त्यांच्या वक्तव्याची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे। उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील खासदार भाजपमध्ये आल्याचा उल्लेख करत आमचा हेतू साध्य झालाय, सर्व टायगर भाजपमध्ये आलेत असा दावा राणे यांनी केलाय। तसंच लोकशाहीत विरोधी पक्षनेता असणं आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। अणुऊर्जा प्रकल्पाला आपण पूर्ण पाठिंबा देत असल्याचं सांगत या प्रकल्पामुळे विकासाला चालना मिळेल असं राणे म्हणालेत। प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांवर टीका करत त्यांनी विरोधकांनाही लक्ष केलंय। तो विचारा एकतर बरं नाही, जाऊ दे ना, सोडा ना। आता तीन आहे ते तर घेऊन बसू दे ना। दादा तुम्हाला आठवण येते उद्धव ठाकरेंची? नाही आठवण बाळासाहेबांची उद्धवजींची नाही, ऐकून घ्या। दुसऱ्या एक वाईट वाटतं की जो पक्ष मी सुरुवातीपासून पाहिला त्याचा आज अस्त होताना बरं वाटत नाही। मी बाळासाहेब त्यांचा आवाज महाराष्ट्रात ही महाराष्ट्राची गरज होती, आज नाही। काय याचं कारण काय वाटतं, म्हणजे नेमकं काय चाललंय महाराष्ट्रात? ते काय मी काय सर्वे करायला घेतला नाही, मला तुझं हे कळतं रे, तू कुठल्या मुळाशी जाणार आहे मला कळतं। काय मला काय जाणवत, ती शिवसेना होती, आता नाही। तुम्हाला काय विकासात्मक काय नाहीये? राजापूरला वाटोळ येथे मुंबई गोवा महामार्गावर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होणार होतं, आपण काय माहिती घेतली? अजून काही मी नाही माहिती घेतली आहे, तुम्ही पण माहिती घ्या आणि मला सांगा। हॉस्पिटल होणार अणुऊर्जा प्रकल्प मधल्या काळात खूप विरोध झाला होता, आता आला तर आम्ही स्वागत करू आणि अणुऊर्जा प्रकल्प इथे यावा या मर्जीचा मी आहे। जनतेचा विरोध आहे। कोण जनता? जे व्यावसायिक आहेत। विरोध म्हणजे तुम्ही मला सांगा तुमचा अभ्यास काय हो? आम्हाला जिल्ह्याला वीज किती लागते? विजेशिवाय इंडस्ट्री येईल, इंडस्ट्रीशिवाय नोकऱ्या बेकारी जाईल? सांगा ना मला। तुम्ही विरोध शब्द बोलू शकता, पण आज नुसती विरोधाने बरं ती इंडस्ट्री येणार, 1 लाख कमीत कमी कामगार लागणार, नोकऱ्या आणि हे जवळपासचे लागतील आणि याच्यात इंजिनिअरिंग भागाला जास्त प्राधान्य आहे। आता ह्या गोष्टी आपण नोकऱ्या कोणाला लावू शकत नाही। आणि इथे जे येत आहेत त्यांना आपण विरोध करतो। विरोध करणारे कोण आहे? उद्धव ठाकरेने विरोध करून घेतले पैसे, ग बसला। काय झालं? आज सगळ्याला विरोध होता, काय झालं? काय एक झाला असता प्रोजेक्ट, किती प्रगती झाली असती, राज्याला वीज मिळाली असती, लोकांना पुरेशी वीज इंडस्ट्रीलाही मिळाली असती। तुम्ही याच्यावर लिहा ना आणि तुम्ही अभ्यास करा ना। आज आपली काय अवस्था आहे? थोडे दिवस हा पाऊस पडला नसता तर आपली लाईट पण गेली असती सगळी। नको ते नादाला आहे, कोणाच्या लागू नका। बंद बोलले ना त्यांनी म्हणा आंदोलन करा, मग मी समोरून काय करतो ते बघा। हे काय काय चेष्टा आहे सरकार? अणुऊर्जा प्रकल्प झाला पाहिजे दादा। कोणी वीज निर्मिती करणारा प्रकल्प करा, कोणी तो अमुकच माणूस असावा असं माझं म्हणणं नाही। आणि शेवटी डिपार्टमेंट आहे, ते सगळं चेक करतील ना त्याच्यावर, प्रदूषण किती होईल, काय होईल, काय। दादा कायम लोकांचं हेच म्हणणं असतं की जेव्हा आपण एखादा औषधी ऊर्जा प्रकल्प असेल किंवा अणुऊर्जा प्रकल्प असेल, हे जेव्हा आपण आणतो तर कोकणाच्या एकंदरीत भौगोलिक परिस्थितीला ते योग्य नाहीये। फूड प्रोसेसिंग असेल किंवा असे जे आपल्याला काय अभ्यास आहे तुम्ही विचारा, काय विचारा। नाही, शेवटी सांगा प्रोजेक्ट हवेत का नको? प्रोजेक्ट हवे। ज्या भागाची प्रगती झाली ते विजेविना झाली, पाण्याविना झाली, मग हवेतून येतात का प्रोजेक्ट? हे अणुऊर्जा प्रोजेक्ट आणि काय कोणी बोलतात? मी ह्या सगळ्या प्रवासात होतो, मी बघितले कोण जायचे, काय करायचे। ते एनरॉनचं काय होतं मला माहिती होतं, पैसे घेऊन जाणारे कसे जायचे, गाड्या लावणारे कोण माहिती आहेत, कोणी कोणी गाड्या लावल्या त्यावेळेला। ज्या ठिकाणी आता लोक विरोध करतात की मानसिकता बदलायची जबाबदारी कोणाची? कोणाची नाही, मार देणार। मानसिकता म्हणजे माझा फॉर्म्युला आहे,
कळलं ना? फाशी बदलायची म्हणजे फटका व्हायचा. हा. ते किती वेळा समजायचं, किती वेळा समजावायचं. आणि हे बघ, आपण प्रोजेक्ट कोण घेऊन जायचो, तुम्ही लिहिणार याच्यामध्ये काहीतरी पाणी म्हणजे प्रत्येक आरोप त्याच्या पलीकडे आपण काहीच करत नाही. तुम्ही एखादा प्रोजेक्ट आणा कोणीतरी, किती पण मेगावेट असो, 25, 50, 100, पण वीज तर पाहिजे ना. वीज जेव्हा कमी पडते तेव्हा भाव वाढतात, एवढं तरी खरं आहे. आपल्याकडे स्वस्त वीज पाहिजे तर बरं, आपल्याकडे पाऊस आहे, विजेचं साधन आहे, पाण्याची वरून वीज बनवू शकतो. दादा, पोलीस कंपनी आहे ना, त्यांची टोटल कॅपॅसिटी आहे 45 मेगावॅट इलेक्ट्रिसिटी, पण ते प्रोडक्शन करतात 11 ते 15 मेगावॅट. अरे त्यांच्याकडे असणारे इक्विपमेंट झाले, टाइमवर झाले असतील. आता पहिलं तू किती तास कव्हर करायचा, काम करायचं, आता कमी झालं तुझं. झालं ना, कमी कमी होत जातं ते सगळं.